बच्चू कडू ने किसानों और दिव्यांगों की मांगों को लेकर भूख हड़ताल शुरू की थी, जिसे उदय सामंत की मौजूदगी में स्थगित कर दिया गया। इस अवसर पर एनसीपी विधायक अमोल मिटकरी मौके पर मौजूद थे, लेकिन मैं किसान के तौर पर मौजूद था, न कि नेता के तौर पर। यह स्पष्टीकरण अमोल मिटकरी ने दिया है। मिटकरी ने यह भी कहा कि बच्चू कडू की मांगे सही थी। अमोल मिटकरी ने इस बात के लिए आभार भी जताया कि उन्होंने सरकार के अनुरोध का सम्मान करते हुए भूख हड़ताल वापस ले ली। सरकार ने किसानों के लिए कर्ज माफी को लेकर मना नहीं किया। अजित दादा ने ऐसा कोई बयान नहीं दिया। ऐसा बताते हुए मिटकरी ने स्पष्ट किया कि कर्ज माफी के बारे में अंतिम निर्णय मुख्यमंत्री का है। बच्चू भाऊंच्या शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या संदर्भात आणि दिव्यांग बांधवांच्या मागण्यांच्या संदर्भात जे त्यांचं रास्त उपोषण होतं, त्या उपोषणाला एक शेतकरी म्हणून पाठिंबा द्यायला गेलो होतो। मी काही तिथे पुढारी पण मिरवायला गेलो नव्हतो। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब तिथे आले होते सरकारकडून। त्यांनी बावनकुळे साहेबांचा जो हे होता, ड्राफ्ट होता, तो कलेक्टर कडून घेऊन तो वाचून दाखवला। त्यामध्ये 17 पैकी काही 12 मागण्या मंजूर झाल्याचं स्वतः बच्चू भाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं। उपोषण स्थळी अनेक लोकांची तब्येत जी होती ती अस्वस्थ होती, प्रचंड उन्हाचा पारा होता आणि आज सरकारच्या विनंतीला मान देऊन बच्चू भाऊंनी उपोषण मागे घेतलं आणि त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला। स्वतः त्यांची तब्येत पण महत्त्वाची आहे। आता त्यांनाच जर तब्येतीला परिणाम झाला, दुर्दैवानं काही त्यांना आणखी साइड इफेक्ट झाला, तर ते मग कर्जमाफीला तरी काय अर्थ राहणार। त्याच्यामुळे त्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातली जी काही त्यांची मागणी होती त्यावर सरकार एक आता समिती गठीत करणार आहे। 2 ऑक्टोबरला त्यांनी परत आंदोलनाचा इशारा दिलाय, कारण खरीप पूर्व हंगाम सुरू होतोय। त्यामुळे बच्चू भाऊंनी जे आंदोलन केलं ते आज सरकारच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मागे घेतलं, त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो। त्यांचा पण जो काही शेतकऱ्यांसाठी लढा आहे तो रास्तच आहे आणि सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला नाही म्हटलेलं नाही, असं अजितदादांनी सांगितलंय। मी परत सांगतो की काही गफलत जाणीवपूर्वक केल्या जाते आहे की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्यांचं स्टेटमेंट बदलतात। अजितदादांनी कुठेही असं स्टेटमेंट दिलं नाही। मागं माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या दरम्यान कार्यकर्त्यांनी माळेगावच्या संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर मी कर्जमाफीबद्दल असं काही बोललो नाही हा विषय असताना त्यांनी शेतकऱ्याच्या कर्जमाफीकडे काही मीडियातून तो प्रसारित केला गेला, ही वस्तुस्थिती आहे। आणि परवा तुम्ही स्वतः हजर होता। अकोल्याच्या जिल्हा नियोजन बैठकीनंतर जी पत्रकार परिषद झाली त्यात स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादांनी सांगितलं की सरकारने कर्जमाफी करणार नाही असं कुठेही म्हटलेलं नाही। आणि तुमच्या माहितीकरता सांगतो, कर्जमाफी करणं हा अंतिम अधिकार, अंतिम स्वाक्षरी कॅबिनेटच्या मंजुरीनंतर माननीय मुख्यमंत्र्यांची अंतिम स्वाक्षरी होणं महत्त्वाचं असतं। आम्ही प्रस्ताव ठेवतोय, उपमुख्यमंत्री प्रस्ताव ठेवतायत, त्यावर अंतिम मान्यता हे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबच करू शकतात।